थांबा, असं नाही जाऊ शकत तुम्ही पुढं. हो, थांबा मंजू ना. हो, असं- मंजू बाहेर ये. दीदी अगं बाहेर हो ताई, ये. काय झालं? काय काम आहे तुमचं? अहो माझी लेक आहे आतमध्ये, तिला भेटायचं आहे आम्हाला. हो ताई, कशाला आरडाओरडा करताय? काय उपयोग होणार नाही आरडाओरडा करून. जाऊ दे, तिला भेटायला आम्हाला. हो ताई, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? असं बाहेरच्या माणसांना आज जायची परमिशन नाहीये. हाऊ तुम्ही काय बोलताय? आम्ही बाहेरचे नाहीये, माझी बहीण आहे आतमध्ये. आई अगं सांग ना यांना. अहो विश्वास ठेवा ना आमच्यावर, जाऊ दे ना आम्हाला आतमध्ये. नाही जाता येणार तुम्हाला आतमध्ये. तात्यासाहेब, अहो जग किती पुढे गेलंय. टेक्नॉलॉजी बदलली आता. ते काय झालंय काय म्हणे? हे बघा, माझ्या हातात हा फोन आहे. मग मला जर आता कुणाला फोन करायचा असेल तर त्याचा नंबर नाही शोधावा लागत. मी असाच फोन करू शकते. हॅलो, कॉल तात्यासाहेब. हे बघा, रिंग होते. हा? तुमचा फोन वाजतो तुमचा. हो. हा. हे चांगलं आहे आधुनिक तंत्रज्ञान. हे आम्हालाही आमच्या मोबाईल मध्ये बसून घ्यायला पाहिजे. तुमचं काही काम होतं माझ्याकडे. हे सूप सूप. अच्छा. हे सूप प्याले की तुला बरं वाटेल. ते सूप द्यायला आलो होतो मी. हा, घे पी सूप. नक्की काय सुरू आहे यांच्या मनात? माझ्यासाठी इतकं का करतात? का काळजी घेतात एवढी? आणि हे सूप यात गुंगीचं औषध टाकलं असेल तर? घे ना घे सूप पी. विचार कसला करतेस तू? हे बघ, माझ्या समोर पी, म्हणजे मला बरं वाटेल. काय करू? सूप पिऊ की नको? नाही प्याले तर संशय येईल यांना. आणि काही झाले तरी मला दिसत नाही याची खात्री होईपर्यंत मला काळजी घ्यावीच लागेल. हे बघ, जास्त विचार करू नकोस तू. हा, टाळाटाळ करायची नाही. आता हे चांगलं असतं आरोग्याला. तू पी, हे माझ्यासमोर पी. मंजू दीदी ए मंजू, दीदी अगं ये ना बाहेर. एकदा बाहेर ये का, आम्हाला बघू दे का तुला. दीदी अगं तुला आवाज येतोय का? आईचा आवाज. माझ्या आईचा आवाज आहे हा. आई ह्या टायमाला इथं कशी काय आली? तात्यासाहेब, माझी आई आली बहुतेक. तिला आज सोडत नाही आहेत का कोणी? नाही, मी जातो त्यांना घेऊन येतो. तो हे तू पी. बसून आलोच मी त्यांना घेऊनच. हे बघा, माझ्या लेकीला भेटल्याशिवाय मी इथनं कुठं बी जाणार नाही. मी इथंच थांबणार. अहो ताई, तुम्ही असं काय करताय? या ना तुम्ही उद्या सकाळी. सकाळी कशाला? आता का नाही? कधी आल्या त्या? तात्यासाहेब, लय वेळ झाला आलोय आम्ही. हे लोक आता सोडत नाहीयेत. कधीपासून इथंच थांबलोय. हे बघा, माफ करा, यांची काही चूक नाही. मी त्यांना सांगितलंय माझ्या परवानगीशिवाय कोणाला यात येऊ देऊ नका. मला या 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 या. वाघमारे काय करत असतील आता? जेवले असतील ना? त्या तात्याचा काय भरोसा नाही. त्यांना कसला त्रास तर झाला नसेल ना तिथं? काय बी झालं तरी वाघमाऱ्याने एकदा भेटायलाच पाहिजे. त्या सुखरूप आहे ते कळल्याशिवाय मला शांत झोपच नाही लागणार. सत्या, इथं का बसलायस तू? झोपायचं नाही होय? अरे काय झोपच येणं झाल्या. वाघमारे नाहीत त्यामुळे मन बी लागेना कशात. मग काय इथं बसून झोप येणार का तुला? मग का बसला इथं? मी इथं कुणाची तरी वाट बघतोय. कुणाची? झोपाची? झोप येणार का तुला भेटायला? झोप नाही, मग मध्यरात्रीची वाट बघतोय. थांब एक मिनिट. मध्यरात्री म्हणजे काय प्लॅन चाललाय तुझ्या डोक्यात? मध्यरात्री मी वाघमाऱ्यांना भेटणार आहे. अगं डोकं बिकं फिरलं का तुझं? अरे तात्यांच्या घरी आहेत त्या, कसं भेटायला जाणार? ऐक माझं, जाऊन झोप तू. उद्या सकाळी आपण काय प्लॅनिंग करू. बस जा. नाही बलमा, हे बघ, मी जोपर्यंत वाघमाऱ्यांना भेटत नाही ना तोपर्यंत मला झोपच नाही लागणार. मला आज तिकडे जावंच लागा. सत्या, ऐक माझी सत्तोडी, तिकडं जाणं धोक्याच आहे.
तात्याची तिथे अखंड फौज असणार आहे आणि कुणाच्या नजरेत जर पडलो आपण तर सगळ्या प्लॅनिंगचे बोंब बोंब होईल. अरे नाही होणार बोंबा बोंब. मला ना 100% गॅरंटी आहे की मी तिथं जाणार, वाघमाऱ्यांना भेटणार आणि सुखरूप परत बी येणार. कसं काय? कसं काय? हं. अरे माझ्यासोबत जीवाला जीव देणारा दोस्त असेल, तुमच्यासारखा दाजी असेल, तर मला काय गरज आहे जगाची भीती बाळगायची? हा, ते सगळं बरोबर आहे तुझं, पण कसं आहे सत्या माहिती का? नाही बघ, आता पुढं काहीच बोलायचं नाही. आता आपला फक्त एकच पण आहे, ते म्हणजे माझी आणि वाघमाऱ्यांची भेट. दोस्ता बोल, करशील का मला मदत? देशील का माझी साथ? बोल बलमा बोल. तू काय असं ऐकायचं नाहीस. बोल काय करायचं आता? काय करायचं नाही या भावा, मग तुला फक्त बनायचं आहे. बनायचंय? काय बनायचंय? तुला ना एक रूप धारण करायचं. रूप? कसलं रूप? नाही नाही नाही, अजिबात नाही सत्या, अजिबात नाही, अजिबात जमणार नाही. मी ते बनणार नाही म्हणजे नाही. बनणार तू? नाही सत्या, मी एवढं बनणार नाही म्हणजे नाही. अरे तुला बनावंच लागल. चल अरे चल. ऐक, मी नाही करणार. अरे तू करणार. नाही करणार. अरे तू माझा दोस्त आहेस, माझा ताजी आहेस. आई ए तुमचे लेख मंजू, मंजू, हे काय होऊन बसलं ग? हं? मला का नाही कळवलंस? एक फोन तरी करायचास, मी आले असते ना ग. सत्यजितराव का आगले असं? एवढं काय झालं? आई शांत हो बघू, शांत हो. या बसा दोघी, बस बस आधी. फोन तरी करायचंस ना ग, कळवायचंच ना. कसं कळवणार? सगळं अनपेक्षित घडलं. धक्का होता मंजूसाठी. सुर्वे फॅमिलीने आपले रंग दाखवले खरे. मी वेळेत तिथं पोहोचलो म्हणून बरं झालं. पण तुम्ही आता काही काळजी करू नका. हा तात्यासाहेब मोहिते तुम्हाला सगळ्यांच्या पाठीशी आहे. अजिबात चिंता करायची नाही. माझ्या लेकीसाठी तुम्ही जे काय केलंय ना, त्याचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही बघा. पण आता मला माझ्या लेकीची काळजी घेऊ दे. तिला मला घरी घेऊन जाऊ दे माझ्यावर. हं? हो तात्यासाहेब, आम्ही दीदीला घरी घेऊन जातो, तिथे व्यवस्थित काळजी घेतो तिची. चल मंजू, चल आपल्या घरी. हं? नाही नाही नाही, कुणीही कुठे जायची गरज नाही. इथेच राहील ती. आहो पण तात्यासाहेब, ती आमच्या बरोबर आली तर तिला जरा बरं वाटेल ना. इथं तिला जास्त बरं वाटेल. आई तुम्ही लक्षात घ्या. हा, चांगली व्यवस्था केली मी इथे. त्यात ही अमृता 2 जीवाची. कशी काळजी घ्याल तुम्ही 3 जीवाची सांगा? आई बरोबर बोलतात तात्यासाहेब. अगं तिथं उगाच तुमच्यावर ताण येईल. प्रत्येक वेळेस माझ्या सोबत राहावं लागेल तुम्हाला. बघा त्यापेक्षा इथं बरे मी, हे घेतील माझी काळजी. बघा बघा, तिचं सुद्धा म्हणणं आहे तिला इथे राहायचं. बघा तुम्ही काय काळजी करू नका. डोळ्याचं ऑपरेशन करू, दृष्टी परत येईल तिची. अजून काय पाहिजे आपल्याला? तात्यासाहेब, तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. सत्यजितराव असं वागतील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. त्यांच्या भरोशावर मंजूला मी त्या घरात राहून दिलं होतं.